राम राम नमस्कार. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, कसे आहेत? चांगले आहेत ना? आणि राम राम म्हणत जा, हाय हॅलो म्हणत जाऊ नका. चला, आज आपली रेसिपी काय आहे ते एकदम मस्त छान खमंग चवदार झणझणीत मसूर डाळीचे धिरडे बनवायचे. आपल्याला उन्हाळ्याचं कसं मैत्रिणींनो जेवायला जीव धूप होतं, जेवूशी वाटत नाही, काही नाही, तर असं थोडंसं हलकं फुलकं वेगळं वेगळं खायचं. आता इथं मसूर डाळ भिजत टाकली होती बघा मी, मस्त छान 2-3 तास मसूर डाळ भिजत टाकायची. आता ही मसूर डाळ आपली चांगली भिजली आहे. आता याला काय करायचे, आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. आता इथं त्याला लागणारं साहित्य: लसूण घेतला, कोथिंबीर घेतली आणि हिरव्या मिरच्या घेतल्या. हे लागणारं साहित्य मैत्रिणींनो मसूर डाळीच्या धिरड्याला. आता याच्यात आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायची. छान मस्त काढली झाली आपली मसूर डाळीच्या धिरड्याची. कशी रेसिपी करून बघा, खा, मग मला सांगा. आपल्याला आता इथं काय करायचं, हे काढून घ्यायचं मिक्सरमधून. आता मला पाट्यावर आज वाटायला वेळ नाही भेटला मैत्रिणींनो. आता हे झालं आपलं काढून. आता याच्यात आपण हिंग टाकलं, थोडंसं मीठ टाकलं. आता आपले छान मस्त एक जीव काढून घ्यायचा. आणि इकडे तवा पण टाकलाय मैत्रिणींनो, लोखंडाचा तवा ठेवलेला आहे. तुम्ही पण वापरायला सुरुवात करा. लोखंडाचा तवा तुमच्याकडं वापरत नसाल तर लोखंडाच्या तव्यावरलं चांगलं राहतं, हानिकारक राहत नाही. असं आपलं कसं, आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. आता असे धिरडे टाकायचे छान मस्त आणि असे फिरवायचे. मसूर डाळीच्या धिरड्याची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असे छान मस्त उलटून घ्यायचे. आता हे असं बघा, आता छान उलटलं बघा, असं मस्त चांगलं झालंय मैत्रिणींनो. बघा किती मस्त झाले, खायला पण चवदार झाले.